पुणे शहर व पुणे जिल्हा ग्रामीण भागातील भूमिहीन व बेघर दिव्यांगांना राहण्यासाठी सरकारी गायरान जागा देण्यात यावी। तसेच 2011 पूर्वीपासून सरकारी गायरान जागेत राहणाऱ्या दिव्यांगांच्या घरांना अधिकृत करून त्यांच्या नावे सातबारा लावण्यात यावा। या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने सलग 5 दिवस विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आले। या उपोषणाचे नेतृत्व प्रहार संघटनेच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्ष सौ सुप्रिया लोखंडे यांनी केले होते। त्यांच्यासोबत 17 दिव्यांग महिला व पुरुष उपोषणाला बसले होते। निसर्गावर मात करत मूलभूत सुविधा व्हावी, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देखील उपोषणकर्त्यांनी शारीरिक व नैसर्गिक अडचणीवर मात करत आपली मागणी लावून धरली। उपोषणाच्या दरम्यान महानगरपालिकेचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांत अधिकारी, तहसीलदार, जिल्हा समाज कल्याण अधिकारी तसेच दिव्यांग सक्षमीकरण कल्याण आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्याचे उपायुक्त सौ गाडे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली। मात्र समाधानकारक व लेखी आश्वासन न मिळाल्याने उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला। उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली तरीही ते आपल्या हक्कांसाठी ठाम होते। दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा व माजी राज्यमंत्री आमदार बच्चू कडू यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पुणे जिल्हाधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर सुप्रिया लोखंडे व उपोषणकर्त्यांनी ज्यूस पाजून उपोषण स्थगित करण्यात आले। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे। चौथा दिवस आहे उपोषणाचा। चौथा दिवस असून उपोषणाचं बसण्याचं कारण हे आहे की प्रत्येक दिव्यांगांना 1 गुंठा जमीन उपलब्ध करून देण्यात यावी। काही दिव्यांग असे आहेत की पिढ्यानपिढी सरकारी गायरान जागेमध्ये राहतात, तरी त्यांना काही ती जमीन त्यांच्या नावावरती करण्यात आली नाही। आता 26 मार्च 2026 या रोजी शासन निर्णय निघालेला आहे। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि मंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्टपणे म्हटलेलं आहे की बेघर आम्ही कुणालाच ठेवणार नाही म्हणून। आणि तो शासन निर्णय असताना आणि देखील 1.5 वर्षापूर्वी 1 जानेवारी 2025 रोजी अजितदादा पोलीस ग्राउंड येथे आम्ही सगळेजण भीक मागू आंदोलन केल्याच्या नंतर स्वतः कलेक्टर साहेब तिथे उपस्थित होते। उपस्थित असताना अजितदादांनी आम्हाला सगळ्यांसमोर शब्द दिला। कलेक्टर साहेबांना म्हणले की ह्यांचं काय, कलेक्टर साहेब म्हणले की काय नाही, तर दादा म्हणले की आम्ही कुणालाच बेघर ठेवणार नाही। कलेक्टर साहेबांना बोलले ह्यांचं काहीतरी न्याय निवाडा करा, तर कलेक्टर साहेब म्हणले की ह्यांचं 15 दिवसात दादा तुम्हाला काय असेल ते आम्ही सांगू म्हणून। तर आता दुर्दैवी दादांचा असा मृत्यू होईल म्हणून कुणाला माहिती नव्हतं। मग आता आम्हाला एकच अपेक्षित आहे की वहिनी साहेबांनी दादांचा शब्द पूर्ण करावा, तो शब्द पाळावा। आज चौथा दिवस आहे आणि आमच्या कुणाच्या पोटात अन्न पाणी नाही, सगळे दिव्यांग उपाशी आहेत। आणि एवढंच नाही तर आमचे शौचालय आम्हाला तपासणी सुद्धा या शासनाने केलेली नाही। एवढं आमच्याशी कठोर वागलेले आहेत। आमचा जीव गेला तरी इथंच चालेल, पण जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही। संजय शितळे, दौंड तालुका। आम्ही 4 दिवस झाले आज उपोषणाला बसलेलो आहे। कोणी दखल घेतलेली नाही आजपर्यंत। जर आमच्या जीवाला, आमच्या ताईच्या किंवा आमच्या कुणाच्याही काय जीवाला काय झालं तर आमच्या प्रत्येकाचा जीव जरी इथं गेला तरी आम्ही इथून हलणार नाही। कारण की आमची आजची परिस्थिती वाईट झालेली की आमच्या 3 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नसल्यामुळे आमच्या काही लोकांना उलट्या झालेल्या आहेत, कुणाला काय जुलाब होतात, कुणाला काय त्रास होतात। पण इथं डॉक्टर कुठे येत नाहीत किंवा कुणा आम्हाला विचारत सुद्धा नाही किंवा तुमची कशी तब्येत आहे, कोणीच विचारत नाही आम्हाला। जर एवढी जर दिव्यांगांची हेटाळणं होत असेल तर ह्याच्यावानी लाजेवानी कोणतीच गोष्ट नाही की एवढी दिव्यांगांची हेटाळणं होत असेल तर अशी गोष्ट झालेली इतकी आम्हाला वाईट वाटते की असं काय आम्ही पाप केलेलं आहे की तुमचं, की तुम्ही आम्हाला एवढे त्रास देता। आमच्या ज्या मागण्या आहेत त्या अशा काही मोठ्या नाही, त्या मागण्या आमच्या तुम्ही पूर्ण कराव्या एवढीच आमची नम्र विनंती। आम्हाला बोलायला सुद्धा ताकद नाही, पण आता हे साहेब आम्हाला बोला म्हणले म्हणून आम्ही बोलत आहे। एवढे बोलून मी 2 शब्द थांबवतो। लोखंडे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 15 दिव्यांग बांधव हे जे भूमिहीन बेघर आहेत आणि जे 2011च्या अगोदर पासून शासकीय गायरान जागेत राहत आहेत, अशा 2 विषयातील दिव्यांग बांधव इथं आपल्याला हक्काचा निवारा, घर मिळावं यासाठी इथं आज 5वा दिवस उपोषण करत आहेत। त्यांची मागणी ही आहे की बाबा आम्ही भूमिहीन बेघर आहे, आमचा दिव्यांग हक्क कायदा असं सांगतोय की शासनाची जबाबदारी आहे की दिव्यांगाला राहण्यासाठी आणि व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी। त्या अशा प्रकारचे शासन निर्णय सुद्धा आहे, परंतु इथं आज 5 दिवस झालं इथं संबंधित अधिकाऱ्यांना जे अर्थ शासन निर्णयाचं जे स्पष्टीकरण देतात, सर्वसामान्य व्यक्तींसाठी जो शासन निर्णय त्याचा दाखला देऊन इथं यांना सांगितलं जातं किंवा दिव्यांगांना तसे विशेष स्पेशल मध्ये देता येणार नाही पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये।
जे राहत असतील 2011च्या अगोदर त्यांच्यावर करता येणार नाही किंवा सर्वसामान्यांसाठी जे शासन निर्णय त्याचा दाखला देतात. परंतु आमचा दिव्यांग हक्क कायदा आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शासन निर्णय असे आहेत की ते सुद्धा सांगतात की बा ते देता येतात. म्हणून मग आता आमचे दिव्यांगांचे जे नेते आहेत, दिव्यांग राज्यातील लाखो दिव्यांगांच्या हक्कासाठी जे लढतात ते दिव्यांग जे नेते आमदार माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू हे आता ह्या दिव्यांग बांधवांची 5 दिवसापासून उपोषण करत असल्यामुळे त्यांची तब्येत बिघडलेली, एका यांची शुगर 50 वर आलेली, बीपी वाढलेला आहे, त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. ही बच्चू भाऊंना कळल्यानंतर बच्चू भाऊ आपली सर्व कामं सोडून इथं उपोषण स्थळी येऊन दिव्यांग बांधवांना उपोषणापासून प्रवृत्त करण्यासाठी येणार आहेत. तसेच बच्चू भाऊंना मी राज्याचा अध्यक्ष असल्यामुळे हे आंदोलन जरी पुणे जिल्ह्यापुरतं मर्यादित. नमस्कार, जय प्रहार. मी किशोर तुकाराम मोरे, सहसचिव पुणे शहर प्रहारचा जुना कार्यकर्ता आहे. दिव्यांगांना राहण्यासाठी 1 गुंठा जागा मिळण्यासाठी आम्ही पुणे जिल्हा, पुणे शहर व पुणे पिंपरी चिंचवड प्रहारच्या माध्यमातून आम्ही उपोषण सोमवारी 10 तारखेपासून सकाळी 10 वाजल्यापासून सुरू केलं आहे. आज उपोषणाचा 4था दिवस आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. अजून एकही शासकीय अधिकारी किंवा कलेक्टर किंवा आयुक्त यांचा एकही प्रतिनिधी आमच्याशी चर्चा करायला आला नाही, बोलत नाही किंवा आम्हाला बोलवलं पण नाही. आम्ही इथं पावसात रात्रीचा आम्हाला संध्याकाळी आमच्या महिला भगिनींना बाथरूमला जाण्यासाठी पण जाऊ देत नाही, गेट बंद करून ठेवतात. आम्हाला उघड्यावर शौचालय करावं लागतं. आम्ही दिव्यांग आहे, काही लोकांना बीपीचा त्रास आहे, काही शुगरचा त्रास आहे, कोणाचा बीपी लो होतो, हाय होतो, कोणाला पोटाचा त्रास आहे, चक्कर येते, याची कोणतीही दखल नाही. आणि विशेष म्हणजे 2 दिवस झाले रात्रीचा पाऊस चालू आहे, दिवसाचा पाऊस चालू आहे. आम्ही पाण्या पावसात इथं बसलोय तरी पण ह्या सरकार. नमस्कार, मी हरिदास शिंदे, दिव्यांग पुनर्वसन चळवळीमधला एक कार्यकर्ता आहे. या ठिकाणी गेली 5 दिवस दिव्यांग शासकीय जमिनीमध्ये घरासाठी जागा मिळण्यासाठी उपोषण करतायत. परंतु प्रशासन आपल्या सोयीनं त्याकडे डोळेझाक करते. तर हे कुठेतरी चुकीचं आहे, कारण 2007ला शासनानेच अशा प्रकारचा शासन निर्णय केला होता 200 चौरस फूट जागा निवास किंवा वाणिज्य प्रयोजनासाठी देण्याची. त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारे ज्यांना घरं नाहीयेत त्यांना घरकुल मंजूर होत आहेत, परंतु जागेअभावी त्यांना त्या ठिकाणी घर करता येत नाही. बरेच जण बेरोजगार आहेत, त्यांना व्यवसाय करता येत नाही. तर अशा प्रकारची जागा देण्यासाठी प्रशासनाकडून तांत्रिक अडचणी उभा केल्या जात आहेत. शासन निर्णय आहे, कायद्यानुसार देण्याची तरतूद देखील आहे, मात्र प्रशासनाकडून या दिव्यांगांची दिशाभूल केली जाते. आणि अन्न वस्त्र निवारा यामधील निवारा हा एक मूलभूत गरजेचा भाग असल्यामुळं दिव्यांगांना घरासाठी जागा मिळणं तेवढंच गरजेचं आहे. आणि यासाठी गेली 4 दिवस या दिव्यांग बांधव या ठिकाणी उपोषण करतायत. याची दखल प्रशासनाने तात्काळ घेतली पाहिजे, नाहीतर स्वातंत्र्याच्या 80 वर्षाचं आपण केलं काय असा प्रश्न आपल्या प्रत्येकाला पडेल. आणि स्वतंत्र भारतामध्ये दिव्यांगांना उपोषण करण्याची वेळ येते, यामध्येच हे सरकार अपयशी आहे असं मला वाटतं. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.